हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ज्युसी आणि सॉफ्ट असा ढोकळा रेसिपी। त्यासाठी इथे मी 2 कप बेसन घेतलेला आहे, अर्धा कप राईस फ्लोअर घेतलेला आहे व त्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड, 3 चमचे साखर व थोडं चवीप्रमाणे मीठ घेऊन त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। आता या बेसनमध्ये थोडीशी हळद टाक मिक्स करून यामध्ये थोडं पाणी ॲड करत जायचं आहे। टोटल आपल्याला 2 कप पाणी लागतं। बाउलमधलं मिश्रण पण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे व कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे व त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा ॲड करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं दुप्पट होतं, छान असं फुलतं। तेव्हा आता आपल्याला एका पॅनला ग्रीस करून हे मिश्रण यामध्ये ओतून गरम पाण्यामध्ये वाफ काढून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर छान आपला असा ढोकळा तयार होतो। तुम्ही इथे पाहू शकता किती स्पॉन्जी झाला आहे। आता तडका तयार करून त्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर टाकायची आहे व 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून ढोकळ्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे। थँक्यू।